हाय हाय हो. हाय 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 हाय. अरे बाबा मी इथेच आहे. 14 वर्ष हे नाटक कोणी केलेलं नव्हतं. दिलीप भैयांनी 1999-2000च्या सुमारास हे नाटक करणं थांबवलं आणि 2014मध्ये जेव्हा आम्ही याचे प्रयोग सुरू केले तेव्हा 14 वर्षानंतर करत असताना आधी मला जेव्हा चंद्रकांत कुलकर्णींनी विचारलं की हे नाटक तू करशील का, तेव्हा मला आधी धक्का बसला होता आणि मी म्हटलं अरे दिलीप भैयांनी एवढं करून ठेवलेलं आहे ते मी परत करावं असं तुला का वाटतं. तर चंदू सर म्हणाले की कसं आहे, आम्ही जेव्हा दिलीप भैयांना या नाटकाबद्दल विचारलं तर त्यांनी सांगितलं की ह्याच्यावरती अनेक नटांचा डोळा होता आहे, पण तू जर पुष्कर श्रोत्रीला घेऊन करणार असेल तर माझी तुला परवानगी आहे. सो जेव्हा चंदू सरांनी मला सांगितलं की असं दिलीप भैया म्हणाले तेव्हा थोडं मला हायसं वाटलं, पण नंतर मला वाटलं की नाही, मग मला नीट अभ्यास करून आणि पूर्ण मेहनत घेऊन हे सादर करायला पाहिजे. सो मी 1-1.5 वर्ष मी ह्याच्यावरती विचार करत होतो आणि अभ्यास करत होतो की काय करता येईल. मग सतीश जोशी आणि सगळे कलाकार एकत्र जमून आम्ही तालमी केल्या आणि जेव्हा दिलीप भैयांनी ह्याचे प्रयोग बघितले आणि दिलीप भैया म्हणाले की माझ्या 6 भूमिका आज पुष्कर श्रोत्रीकडे सुरक्षित आहेत आणि याचा मला आनंद आणि समाधान आहे, तेव्हा व्हायचं वाटलं की आपण घेतलेली मेहनत दिलीप भैयांना आवडली म्हणजे आपण आणखीन पुढे जाऊ शकतो. हो माझं नाव आहे पूर्वी. पूर्वीचं नको आत्ताच सांगा. आत्ताच नाव सांगते पूर्वी पूर्वी नाव आहे म्हणतो. करिअरच्या ह्या टप्प्यावरती अशा प्रकारचं नाटक करणं ही मी स्वतःला घातलेली एक अट होती, स्वतःला दिलेलं चॅलेंज होतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की मला पुढे जाण्यासाठी माझा हा एक एक्सरसाइज होता, माझ्यासाठी हे एक वर्कशॉप होतं. तिथून मला आणखीन वेगवेगळ्या भूमिका करण्यासाठी पुन्हा चॅलेंजेस करण्याची ऊर्जा ह्या नाटकामुळे मला मिळते. रात्रीचा समय जगुने रात्रीचा समय जगुने रात्रीचा समय जगुने रात्रीचा समय जगुने येता उद्या